काका पुतण्यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल। मित्रहो नमस्कार। आपल्या काकांनी म्हणजे शरद पवारांनी मोठ्या कष्टानं उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पुतण्यानेच म्हणजे अजित पवारांना फोडला तोडला। अहो नुसता फोडला नाही तर त्या पक्षावर आपली मालकी सुद्धा सांगितली। भारतीय जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी ही मालकी सिद्ध केली हे तुम्हालाही माहित आहे। त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं अंतर वाढत 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 गेलं। पण हेच वाढलेलं अंतर अलीकडं गेल्या काही दिवसापासून गेल्या काही काळापासून थोडं थोडं का होईना पण असं कमी 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 होत चाललेलं आहे। त्यामुळं काका पुतण्यांची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल असा राजकीय कयास बांधला जाऊ लागलेला आहे। आणि अशातच बघा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात या काका पुतण्यांची चर्चा होऊ लागली। अर्थात त्याला कारणही तसंच आहे। बघा निमित्त कुठलंही असो शरद पवार आणि अजित पवार यांच्या गाठी भेटी वाढताना दिसत आहेत। अहो अवघ्या 11 दिवसातल्या 3 भेटींची चर्चा आता राजकीय वर्तुळात फार वेगळ्या पद्धतीने होऊ लागलेली आहे। म्हणजे कसं बघा आता नुकतंच 10 एप्रिल रोजी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याचं निमित्त होतं आणि या निमित्तानं शरद पवार यांनी या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। साहजिकच आहे हो, कारण हा कार्यक्रम घरगुती होता। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती। यानंतर हळूहळू पवार कुटुंबात सुद्धा वितुष्ट निर्माण झाल्याचं अनेक वेळा पाहायलाही मिळालं। पण जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राजकीय मतभेद विसरून पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पण त्यानंतर लगेच बघा 2 दिवसांनी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी साताऱ्यामध्ये या काका पुतण्यांची भेट झाली। या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या अगदी शेजारी बसलेले दिसले। अहो परस्पराशी बोलतही होती ते दोघं। या भेटीच्या प्रसंगाची ही राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली आणि ही चर्चा इथपर्यंत गेली की काका पुतण्यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येईल असा आशावाद सुद्धा काहींनी व्यक्त केला। या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही सुरूच आहे आणि बघा ही चर्चा सुरू आहे तोच आता पुन्हा एकदा काका पुतण्या आणखी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। येत्या 21 एप्रिल रोजी पुण्यातल्या साखर संकुल इथं AI संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते म्हणजे काका पुतण्या एकत्र येणार आहेत। विशेष म्हणजे 11 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत। आता बघा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल काय म्हणाले होते ते अवघ्या 3 दिवसापूर्वी काय म्हणाले होते, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर हे दोन्ही नेते एकत्र येत असतील तर त्यात काही चूक नाही। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे देखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। प्रफुल्ल पटेल अचानकच असं कसं काय बोलले, त्यांच्या बोलण्यापाठीमागं काही विशेष अर्थ दडला आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे। आणि आता पुन्हा शरद पवार अजित पवार एका कार्यक्रमाच्या म्हणजे बैठकीच्या निमित्तानं का होईना पण एकत्र येत आहेत। शरद पवार हे नेहमीच राजकारणातले केंद्रबिंदू ठरलेले आहेत। त्यांचं राजकारण कधीही कोणालाही कळलेलं नाही, कळतही नाही। आणि बघा कोणाला कळेल असं ते राजकारण कधी करीतही नाहीत। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी राजकारणामध्ये अनेक जण धडपड करीत असतात। अर्थात कितीही शोध घेतला तरी त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या कृतीचा वर्तनाचा नेमका अर्थ कोणालाही सापडलेला नाही आज तागायत। जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी कृती होते तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारतात, अरे हे काय। त्यांनी 11 दिवसात काका पुतण्यांची 3 भेटी या झाल्या आणि मग काय चर्चेला राहायचा विषय मिळाला आणि पुढे सुरू झाली की काका पुतण्यांच्या एकत्र येण्याची चर्चा। आता शरद पवार यांना बघा तेल लावलेला पैलवान म्हटलं जातं। पाहूया आता राजकारणाच्या आखाड्यात या पैलवानाचा पुढचा डाव काय असेल आणि त्याचे परिणाम काय दिसतील ते। तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।